नमस्कार मित्रांनो. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये कोणत्या स्वरूपातले प्रश्न विचारले गेले त्या प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. पहिल्यांदाच मी माझं डिस्क्लेमर देतो की या चर्चेमध्ये तुम्हाला उत्तरं सांगितली जाणार नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यामुळे जर उत्तरं बघण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा व्हिडिओ अपेक्षित करत असाल तर तो नाहीये. मात्र मग याचा फायदा काय तर हे एका ओळीत सांगायचं झालं तर येत्या गट ब आणि गट क च्या तयारीसाठी तुमचा अभ्यासाचा दृष्टिकोन कसा राहिला पाहिजे, प्रश्नांचं स्वरूप आयोगाचं कसं बदललेलं आहे, याच्या संदर्भात मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ठीक आहे. तर मी प्रत्यक्ष तुमच्याशी स्क्रीनवर प्रश्नपत्रिका शेअर करतो आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया. मी तुमच्याशी स्क्रीन शेअर करतो. नमस्कार मित्रांनो. स्क्रीन तुमच्याशी शेअर झालेली आहे. हा जो सामान्य अध्ययन क्रमांक 1 चा पेपर आहे मित्रांनो, त्याचं प्रथमदर्शनी ज्या वेळेला पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली त्यावेळेला असं जाणवलं किंवा असं माझं वैयक्तिक मत आहे की ज्या चालू घडामोडी आहे किंवा ज्या घटना आजूबाजूला घडतायत त्या दृष्टिकोनातून प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात आलेली आहे. आणि ती कशी तर हे सिद्ध करण्यासाठी वन बाय वन आपण प्रश्नपत्रिका चर्चेला घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला जो आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 1899 ला जे घटना घडलेली आहे, कारण की या वर्षी लाला लजपत राय यांनी पंजाब प्रांताच्या सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला होता आणि इथूनच त्यांचं स्वदेशी चळवळीमध्ये योगदान सुरू झालेलं होतं. या घटनेला 125 वर्ष पूर्ण झालेली असल्या कारणाने हा प्रश्न विचारला गेलेला आहे असं या ठिकाणी निष्पन्न होतं. प्रश्न क्रमांक तिसरा आणि आपल्या चर्चेतला दुसरा प्रश्न, ज्याच्या आपण अशाच प्रश्नांची चर्चा करणार आहोत ज्याच्या मागे काहीतरी घटना वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा चालू घडामोडींचा संबंध आहे. अशा प्रश्नांचा आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. एक प्रश्न झाला पहिला. दुसरा प्रश्न आहे क्रमांक 3चा आपल्या चर्चेमधला. तो आहे, सविनय कायदेभंग चळवळीस धारासना सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग नोंदवला? आता हा प्रश्न विचारण्याचं कारण मित्रांनो, 1924च्या असहकार चळवळीनंतर महात्मा गांधीजींनी राजकीय राजकारणामध्ये वापसी केलेली होती. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला सत्याग्रहाच्या अँगलनी आपल्याला विचारलेला आहे. सत्याग्रह भारतामध्ये कोणी संकल्पना मांडलेली होती तर महात्मा गांधींनी. एकूणातला आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांनी खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं? बघा, आता इतिहासाच्या सेगमेंटमध्ये हा प्रश्न आलेला आहे, म्हणजे तो चालू घडामोडी म्हणून नाही आलेला. मग कशा अँगलनी तो चालू घडामोडीचा प्रश्न इतिहासात बदललेला आहे तर त्याच्याकरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, इतिहासातला जरी भाग आहे तर तरी इतिहासामध्ये कला आणि संस्कृती या उपघटकामध्ये तो मोडला जातो. कला आणि संस्कृतीमधल्या चित्रकला या याच्यामध्ये मोडला जातो. चित्रकलेमध्ये कोणती चित्रकला? चित्रकलेचा कोणता प्रकार? तर वारली चित्रकला. आणि वारली चित्रकलेला दिला गेलेला पुरस्कार तुम्हाला मला इतिहासाच्या सेगमेंटमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे चालू घडामोडी किंवा 100-125 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांच्या आधारे तुम्हाला मला हा तिसरा प्रश्न बघायला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, अहमदाबाद
गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण? स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचं योगदान हा गेल्या कालखंडात चर्चीला गेलेला मुद्दा आहे. म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुरुषांचंच नाही तर महिलांचंही योगदान महत्वाचं आहे, असा एक सूर, अशी एक बाजू चर्चिले गेलेली आहे, समाज माध्यमातून, वर्तमानपत्रातून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून. त्या अँगलनी आपल्या आजूबाजूला जी चर्चा घडली त्याच्या आधारे स्वातंत्र्य चळवळीमधलं महिलाचं योगदानाबद्दल हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पुन्हा फोकस एरिया आलेला आहे तो महात्मा गांधी यांच्या बाबतीतला किंवा यांनी केलेल्या चळवळींच्या बाबतीतला. हा झाला आपला एकूणातला प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितलेलं होतं आपल्याला या प्रश्नामध्ये. तर हा जो जोड्याला चुकीची जोडी ओळखायची होती त्याच्यामधले जे डी ऑप्शन आहे, बीबी का मकबरा, हा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय वादाचा मुद्दा राहिलेला आहे. त्या ठिकाणी एका राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी भेट दिली होती आणि ही भेट वादग्रस्त ठरली होती. कम्युनल वादाची ती ठिणगी ठरली होती आणि या अँगलनी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला दिसतो. येत्या लक्षात, जी तुमच्या माझ्या आजूबाजूला चर्चा घडते, ज्या घटना घडामोडी घडताय त्याच्यावरच्या या जनरल स्टडीज पेपर एक नंबर 1ची आपण चर्चा करतो आहे. एकूणात आपण जे 8 प्रश्न प्रश्नपत्रिकेत झाले त्याच्यापैकी 5वा प्रश्न हा आहे ज्याचा आजूबाजूला चालू घडामोडी ज्या घडत आहेत त्याच्याशी संबंध आहे. पुढचा प्रश्न आहे, कोठारी कमिशनच्या शिफारसीवर आधारित 1965च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्र कोणती होती? तर हा प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे? त्याचं साधं सोपं आहे की सध्या आजूबाजूला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा राजकीय पटलावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे कोरोनाच्या कालखंडामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं ते चर्चेत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जर हे नवीन शैक्षणिक धोरण चर्चिले जात असेल तर अशाच प्रकारची जुनी जी शैक्षणिक धोरणं इतिहासामध्ये होऊन गेली किंवा मांडली गेली किंवा त्यांची अंमलबजावणी झाली त्या ऐतिहासिक अँगलने आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसतो कोठारी कमिशनचा. आणि हा आपला एकूणातला प्रश्न क्रमांक ठरला 6वा प्रश्न. एकूण प्रश्न 9 त्याच्यापैकी 6वा प्रश्न चालू घडामोडीशी संबंधित आपला ठरलेला आहे. चला पुढचा मुद्दा. 10वा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे, सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे? आता विरोधी पक्षामार्फत जीएसटी कर प्रणालीला जिझिया कर प्रणाली असं संबोधलं गेलं होतं गेल्या निवडणुकींच्या वातावरणामध्ये किंवा लोकसभेच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांकडून. आणि त्या अँगलनी आपल्याला सुलतानशाहीचा हा जिझिया कर बद्दल आजूबाजूला ज्या चर्चा झाल्या त्याच्या संदर्भात हा प्रश्न आला. एकूणातला 10वा प्रश्न तुमच्या माझ्या कारणांसह चर्चा गेलेला हा 7वा प्रश्न. 7वा प्रश्न एकूणातला हा असा आहे की ज्याची संदर्भित ज्या आजूबाजूला घटना घडतायत त्याच्या संदर्भात मी तुम्हाला चर्चा करतोय. पुढचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमध्ये 14वा आणि आपल्या चर्चामधला 8वा, ज्याचं कारण सांगणार आहे की हा प्रश्न का विचारला. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले? आता बघा मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949ला घटना सभेने घटना स्वतः स्वीकारलेली होती, जो संविधान दिन म्हणून आपण सेलिब्रेट करायला किंवा साजरा करायला सुरुवात केलेली आहे. या घटनेला, घटना सभेने घटना स्वीकारण्याच्या या महत्वपूर्ण घटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. नंबर 1. नंबर 2, नेहरू अहवाल हा घटनेच्या मूलभूत उद्दिष्टांसाठी अत्यंत महत्वाचा भाग होता किंवा आहे. म्हणून या 75 वर्ष पूर्ण झालेल्या घटना कोणत्या आधारावर किंवा कोणत्या डॉक्युमेंटनी त्याचं सादरीकरण किंवा तयारी सुरू झाली होती, म्हणून नेहरू अहवाल ही महत्वाची भूमिका आपल्याला बजावलेला दिसतो आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे.
प्रश्न 8, एकूणातला 8वा प्रश्न, ज्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशासाठी आणि कोणत्या गोष्टींमुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. स्वदेशी चळवळीची पाळंमुळं 1899 पासून सुरू झाली होती. त्या बाबीला 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. लाला लजपतरायांनी स्वदेशीमध्ये राजकीय सक्रियता सुरू केली होती पंजाब प्रांतामध्ये. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी यावेळेला नारा दिला होता स्वराज्य आणि बहिष्कार. म्हणून हे जे सूर तयार झाला होता, लाल बाल आणि पाल, हा जो कालखंड आहे स्वदेशी चळवळीतून ते प्रकाश झोतात आलेले दिसतात, त्या 125 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून प्रश्नाचं जर तुम्ही स्वरूप बघाल मित्रांनो, तर स्पष्ट तुम्हाला स्वदेशी चळवळीच्या सेंटरला ठेवून हा प्रश्न बनलेला आहे. प्रश्न आहे स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या जोड्या लावा. म्हणून एकीकडे विस्तार केंद्र दिलेले आहे आणि संबंधित व्यक्ती दिलेला आहे. त्या व्यक्तींचा फोकस काय या स्वदेशी या सॉरी या प्रश्नाचा फोकस स्वदेशी चळवळीवर का राहिला? कारण मी तुम्हाला सांगितलं 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. 9व्या प्रश्नाचं, एकूणातला 15वा प्रश्न, चर्चेमधला 9वा प्रश्न, ज्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं प्रश्न का विचारला गेला. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नंतर भूगोलाची काही प्रश्न आहेत. त्याच्यापैकी भूगोलामध्ये एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23. यामध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? इथे लक्षात. आता हा जो प्रश्न आहे, हा सिंधू जलवाटप करार जो झालेला होता भारत आणि पाकिस्तान दरम्यान, याच्यावर, या सिंधू नदीवर जो धरण बांधणीचा कार्यक्रम भारत सरकारने आखलेला आहे, त्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतलेला होता आणि युनायटेड नेशनमध्ये हा मुद्दा गाजलेला होता गेल्या कालखंडात. म्हणून हा सिंधू जलवाटप करार नेहमी चर्चेत राहिलेला होता. म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला गेला. एकूणातला प्रश्न क्रमांक 10वा, सॉरी, एकूणातला 23वा आणि चर्चेमधला आपल्या या व्हिडिओमधला 10वा प्रश्न, ज्याचं 10व्या प्रश्नाचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न का विचारला. पुढचा प्रश्न अत्यंत इंटरेस्टिंग आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आयोगाने. त्याच्यामध्ये 4 ऑप्शनला 4 वेगवेगळ्या अँगलनी करंट अफेअरचा टच आहे. म्हणजे 4 घटना एकत्र करून आयोगाने एक प्रश्न तयार केलेला आहे. 4 वेगवेगळ्या चालू घडामोडी आहेत, त्याच्यावरचा एक प्रश्न. पहिलं ऑप्शन आहे, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. लक्षद्वीप का चर्चेत आलं? त्याचं पहिलं कारण आहे, मालदीवच्या मुद्द्यामुळे चर्चेत आलं. बरोबर. लक्षद्वीप कशामुळे चर्चेत आलं? मालदीवचा मुद्दा गाजला होता. चला, दुसरं ऑप्शन काय आहे? भारताची सागरी हद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे, म्हणजे नॉटिकल मैल आहे. का विचारलं? कारण की भारतीय मच्छीमार पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या हद्दीत गेल्याच्या घटना गेल्या कालखंडात झाल्या आणि त्याच्यातून तणाव निर्माण झाला होता. त्यांना सोडण्यासाठी प्रयत्न करावे असा आवाज उठवला गेला होता. आणि त्या अँगलनी भारत ही जी सरहद्द मच्छीमार क्रॉस करतात, मग भारताची सरहद्द कुठपर्यंत आहे, तर यातून या चर्चा घडल्या होत्या. म्हणून हा सेकंड ऑप्शन या ठिकाणी तयार झालेला आहे, 12 नॉटिकल मैल बद्दल. तिसरं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. आता अंदमान आणि निकोबार बेटे का चर्चेत आहे? तर भारताचं नियोजित कंटेनर पोर्ट त्या ठिकाणी उभारायचं प्रयत्न सुरू आहेत. म्हणून हे नियोजित कंटेनर पोर्ट या ठिकाणी असल्यामुळे अंदमान निकोबार बेटे चर्चेत आहेत. पुढची बाब, पुढचा ऑप्शन, भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबरची भूसीमेची नैसर्गिक हद्द. आता बांगलादेश आणि भारत यांची भूसीमा किंवा यांची बॉर्डर आणि पाकिस्तानची आणि इंडियाची बॉर्डर याच्यामध्ये नेहमी
चर्चेचे मुद्दे राहिलेले आहेत, वादाचे मुद्दे राहिलेले आहेत. इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरीचे प्रयत्न नेहमी वादग्रस्त असतात. आणि या अँगलनी बघितल्यानंतर बांगलादेश आता सध्या पेटलेला आहे. शेख हसीनांमधलं तख्तापलट जो झालेला आहे, त्यातून हा बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मुद्दा कोलॅबरेट करून बॉर्डरच्या संदर्भात आपल्याला विचारलेला आहे. शेख हसीना सत्ताविरोधात क्रांती हा चौथ्या ऑप्शनचा या ठिकाणी भाग येतो. म्हणजे चार ऑप्शन्स आणि त्या चार ऑप्शन्सला चार वेगवेगळ्या चालू घडामोडींचा असणारा टच. त्या चार वेगवेगळ्या चालू घडामोडींच्या घटना एकाच प्रश्नामध्ये गुंफलेलं आयोगाने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून चालू घडामोडींचा संबंध कसा आहे या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, त्याचा हा एकूणातला प्रश्न क्रमांक 10वा मित्रांनो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे, ज्याच्यामध्ये चालू घडामोडीचा संबंध देऊन आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तो आहे, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? आता गेल्या कालखंडामध्ये झालं काय होतं, गेल्या कालखंडामध्ये कोळशाचा तुटवड्याचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेला राहिला. मग महाराष्ट्रात या औष्णिक विद्युत केंद्रासाठी जिथून कोळसा येतो किंवा जिथून तो अलोकेट करण्यात आलेला आहे, तिथं पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं, पूर आलेले होते, तो ओला कोळसा होता, ह्या घटना घडलेल्या होत्या. मग त्याच्यावरून चर्चा सुरू झाली होती की महाराष्ट्रातला कोळसा नाही का? मग महाराष्ट्रात कुठं कुठं कोळसा आहे, तो अपूर्ण पडतो का, की त्याच्या संदर्भात काही वेगळे नियम आहेत? अशा या चर्चा दगडी कोळशाच्या संदर्भात झालेल्या आपल्याला भूतकाळात पाहायला मिळतात. आणि त्या अँगलने आपल्याला महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या दगडी कोळशाच्या ठिकाणांबद्दल हा प्रश्न तयार केलेला आहे. एकूणातला तुमच्या माझ्या चर्चेतला या व्हिडिओमधला हा 12वा प्रश्न, ज्याला चालू घडामोडी कारणीभूत आहे, आजूबाजूला घडलेल्या चर्चा कारणीभूत आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च सफार ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरांमध्ये केलेली आहे? आता मूळ गाभा आहे या प्रश्नाचा, तो म्हणजे हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. हवेच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तसेच दिल्ली राज्य सरकारांना आणि दिल्लीसारख्या इतर मेट्रोपॉलिटन सिटीजला आदेश दिलेले होते की तुम्ही काय उपाय करता आहात त्याचा ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात सादर करा. त्यावर आधारित ही यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण गंभीर मुद्द्याकडे, हवेच्या प्रदूषणाकडे आणि त्या प्रदूषणाच्या मुद्द्याला रिसॉर्ट करण्यासाठी किंवा त्याला सॉल्व्ह करण्यासाठी इम्प्लिमेंट केली गेलेली यंत्रणा. या मुद्द्याला धरून हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. एकूणातला प्रश्न तुमच्या माझ्या या व्हिडिओमधला चर्चेचा 13वा प्रश्न. पुढचा प्रश्न 14वा, ज्याला कारण आहे काहीतरी चालू घडामोडीचं. तो प्रश्न आहे, जागतिक तापमान वाढच्या संदर्भात विधानांचा विचार करा. दोन विधानं दिलेली, त्याच्यापैकी पहिलं विधान आहे, तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजे एरोबिक मिथेनचे उत्सर्जन होतं. आणि जेव्हा नायट्रोजनच्या आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होतं. हा प्रश्न आपल्याला का विचारला? कारण की IEA, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने आपला मिथेन ट्रॅकर अहवाल 2024 प्रसिद्ध केलेला आहे. त्या मिथेनच्या अनुषंगाने आणि नायट्रोजन खतांच्या वापराच्या अनुषंगाने आपल्याला हा क्वेश्चन फोकस झालेला दिसतो किंवा तो आहे. तो अहवाल या प्रश्न विचारण्यामागची मूळ संकल्पना असू शकते, असं हा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन म्हणता येईल. एकूणातला तुमच्या माझ्या या व्हिडिओमधला उदाहरणासह चर्चा केलेला प्रश्न क्रमांक 14. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. नुकत्याच कॉप वगैरे सारख्या परिषदांमध्ये, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज सारख्या 28-29व्या परिषदांमध्ये
हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जीचा मुद्दा चर्चेचा राहिलेला आहे आणि त्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं एमिशन हा मुद्दा चर्चेचा राहिलेला आहे. आणि म्हणून ही चर्चा ग्रीन एनर्जी का महत्वाची आहे आणि त्याऐवजी आता कशाला प्राधान्य दिलं जात होतं आतापर्यंत, या मुद्द्याला फोकस करून कॉन्सेप्टवर प्रश्न विचारलेला आहे. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य आहे. कारण की मानवी विकासाला प्राधान्य आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तरी चालेल असं आजपर्यंत जगाचा दृष्टिकोन होता आणि त्यातून पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या भयानक समस्यांना आता आपल्याला आपल्यासह जगाला तोंड द्यावं लागतंय. ठीक आहे. म्हणजे जे करंट अफेअर जे घडत आहेत त्याचा मेन बेसवर प्रश्न विचारला. ठीक आहे. एकूणातला तुमच्या माझ्या चर्चेचा प्रश्न 15वा, ज्याला चालू घडामोडीची जोड आहे. 16वा तुमच्या माझ्या चर्चेचा प्रश्न प्रश्न होता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा टिंबटिंब मध्ये करण्यात आला. हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पेन्शन ऍक्ट बद्दल का प्रश्न विचारला? कारण की केंद्र सरकारने नुकतीच नवीन सुधारित पेन्शन योजना जाहीर केली. त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मला हा भविष्य कर्मचारी निधी कायदा आपल्याला विचारला गेलेला आहे. एकूणातला तुमच्या माझ्या चर्चेचा प्रश्न क्रमांक 16वा होता. पुढचा प्रश्न 17वा तुमच्या माझ्या चर्चेचा, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय, दृष्टिकोन आधारित नियोजन म्हणजे काय, तर ही बाब गेल्या कालखंडामध्ये किंवा काही वर्षांपासूनच ती चर्चेत आहे. कशामुळे? कारण की नीती आयोग जो नवीन नियोजन आयोगाच्या जागी स्थापन केलेला आहे, त्या नीती आयोगाचं ते एक दूरदृष्टी नियोजनाचं एक तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. नीती आयोगाचं ते एक प्रिन्सिपल आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या बेसिक कॉन्सेप्टवर बेसवर प्रश्न विचारला गेलेला आहे. हा तुमच्या माझ्या चर्चेचा 17वा प्रश्न. पुढचा आहे मित्रांनो प्रश्न, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. मूळ आता भारताची लोकसंख्या क्रमांक 1ला पोहोचण्याच्या मार्गावर आहे किंवा पोहोचलेली आहे जगाच्या पाठीवर. तर या लोकसंख्येचं जर वाढीचा दर पाहिला तर तो लोकसंख्या वाढीचा दर जवळपास स्थिर आहे आणि या स्थिर होण्याच्या कारणामागे काय आहे, तर स्त्रियांमध्ये वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण. आणि स्त्रियांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे प्रजननाचा दर कमी झालेला आहे. ही कसं झालं, काय झालं, याच्या संदर्भात फोकस एरिया असणारा हा प्रश्न विचारला, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण. हा बेसवर प्रश्न विचारलेला आहे जो आपला लोकसंख्या वाढीचा दर स्थिर झालेला आहे त्याच्यामुळे कारण काय लागलं, त्यातलं तर स्त्री शिक्षण कसं काय, ही जी चर्चा आजूबाजूला घडते, जे परिषदांमध्ये मुद्दे अहवालांमध्ये मुद्दे प्रसिद्ध होत आहेत, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे तुमच्या माझ्या या व्हिडिओमधला हा 18वा प्रश्न, ज्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. हा प्रश्न आयोगाने का विचारला, त्याच्या मागची आजूबाजूला घडलेली घटना कोणती रिस्पॉन्सिबल आहे. पुढे आहे मित्रांनो प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, अन्न सुरक्षा मध्ये खालील अवस्थांचा विचार करा. आता अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे जगाच्या पाठीवर आणि तो दिवसेंदिवस खूप गंभीर बनत जाणार आहे. अशा प्रकारे चर्चा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या FAO या विंग मध्ये चर्चा केली गेलेली आहे किंवा ती सुरू झालेली आहे. कारण की अन्नधान्याचा आणि उत्पादनाचा त्यातल्या त्यात त्याच्यातून अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं किंवा कमी होतं आहे, त्याच्यातून अन्न सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. हे कशामुळे होतं आहे, तर ग्लोबल वॉर्मिंगचा तो इम्पॅक्ट आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदलाचा तो मुद्दा आहे. म्हणून अन्न सुरक्षिततेचा मुद्दा आजूबाजूला जागतिक पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत चर्चेला जातो आहे. आणि म्हणून हा अन्न सुरक्षेमधल्या अवस्थांचा मुद्दा तुम्हाला मला प्रश्न म्हणून या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आयोगाच्या पेपर सेटरने तयार केलेला आहे. तुमच्या माझ्या चर्चेतला प्रश्न क्रमांक 19. प्रत्येक प्रश्न जो आपण चर्चा करतोय त्याचं कारण मी तुम्हाला देतोय मित्रांनो, की हा प्रश्न आयोगाने का विचारला. पॉवर्टी गॅप इंडेक्स बद्दल प्रश्न विचारला गेला, मात्र तो प्रश्न पॉवर्टी गॅप इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा याचा नाही, तर मेन कॉन्सेप्टवर प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त आणि रॅव्हलिन
यांनी सांगितलं आहे. तर कॉन्सेप्टवर प्रश्न आहे. कॉन्सेप्टवर प्रश्न का आला? कारण की नवीन 2024चा पॉवर्टी गॅप इंडेक्स प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. विद्यार्थी काय करतात? विद्यार्थी करतात कितवा क्रमांक काय आहे ते विचारलं जातं. पण तेच नाही ते विचारलं जात नाही असा भाग नाहीये. ते विचारलं जातं, मात्र सोबत ती पॉवर्टी गॅप इंडेक्सची कॉन्सेप्ट काय आहे त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण यावेळेला आयोगाने विचारलेलं आहे. तर तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, चालू घडामोडी करताना जनरल स्टडीजचा टच कसा द्यायला पाहिजे, हे कळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तयार करतो आहे किंवा केलेला आहे, ज्यातून तुम्हाला अभ्यास करत असताना एक वैशिष्ट्यपूर्ण दिशा मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 20 आपल्या चर्चेमधला. पुढचा प्रश्न आहे, सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते. दारिद्र्याचा मुद्दा नेहमी चर्चेत राहिलेला आहे. गरिबीचा मुद्दा नेहमी भारतामध्ये चर्चेला गेलेला आहे. नेहमी भारताच्या निवडणुका या दारिद्र्य निर्मूलनावर वगैरे आजपर्यंत लढल्या जात आहेत. परिस्थिती बदलायला तयार नाही. मात्र ज्या दारिद्र्याच्या आकडेवारीबद्दल चर्चा चालते, की दारिद्र्य किती आहे नेमकं भारतामध्ये, याच्याबद्दल ज्या वेळेला चर्चा चालते त्यावेळेला या दारिद्र्याचं मोजमाप सायंटिफिकली दोन कॉन्सेप्टवर होतं. ते म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. जो आरोप होतो तो सापेक्ष दारिद्र्यताबद्दल होतो आणि भारताची शासनाची आकडेवारी जी येते ती निरपेक्ष दारिद्र्याच्या आधारे येते. आणि म्हणून आयोगाने हा प्रश्न तुमच्या समोर मांडलेला आहे. सापेक्ष दारिद्र्य कोणत्या घटकांवर अवलंबून असते? म्हणजे जी दारिद्र्याची आकडेवारी वगैरे आहे त्याच्या नेमक्या बेसवरच प्रश्न आयोगाने यावेळेला किंवा या प्रश्नपत्रिकेत जे वेगवेगळे कॉन्सेप्ट बेसवरचे प्रश्न बघितले तसाचला हा एक पुढचा प्रश्न तुमच्या माझ्या चर्चेतला 21वा प्रश्न. पुढचं, हिंगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही टिंबटिंब असते. आता या ठिकाणी लोकसंख्येचा संबंध गुंतवणुकीशी कसा असतो येत आहे लक्षात. आणि त्यातल्या त्यात विकसित देशातली लोकसंख्या, त्याचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो आणि विकसनशील देशांमध्ये वाढणारी लोकसंख्या किंवा असणारी लोकसंख्येचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो, याच्या संदर्भातला कॉन्सेप्ट बेसचा प्रश्न आहे. कॉन्सेप्ट कोणती मित्रांनो? लोकसंख्या, त्यातल्या त्यात विकसित आणि विकसनशील देशांमधली त्याचा संबंध गुंतवणुकीशी कसा आहे. प्रिन्सिपल बेस इकॉनॉमिकल, प्रिन्सिपल बेस इन्व्हेस्टमेंट मॉडेल बेसचा हा प्रश्न आहे. येत आहे लक्षात. आणि भारताला भारतामध्ये खूप वाव आहे गुंतवणूक करण्यासाठी, कारण की जास्त असणारी लोकसंख्या ही फक्त नुकसानकारच नाही तर तुमच्या उद्योगांना गुंतवणुकीसाठी देखील फायदेशीर असते. असा एक वेगळा प्रचार प्रसार नरेंद्र मोदी आपल्याला जागतिक पातळीवर करताना दिसतात आणि गुंतवणूक आकर्षित करताना दिसतात. आणि ती फक्त आकर्षित नाही तर यशस्वीपणे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारताची त्यांच्या प्रचार या मुद्द्यांनी जे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार प्रसार केलाय ते आकडेवारीमधून आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे तुमचा माझ्या चर्चेचा 22वा प्रश्न मित्रांनो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. एकूणातली जी प्रश्नपत्रिका चर्चेला जातोय आपण किंवा चर्चा करतोय त्यातला हा 23वा प्रश्न, ज्याचं मी कारण सांगणार आहे तुम्हाला की हा प्रश्न का विचारला. प्रश्न होता मित्रांनो, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक टिंबटिंब असते तेथे मुठभर व्यक्तींजवळ अमाप पैसा असतो. म्हणजे उत्पन्नामध्ये जी विषमता असते त्याच्या संदर्भातला हा प्रश्न विचारलेला आहे. येत आहे लक्षात. आता हा प्रश्न का विचारला त्याचं कारण आहे, लोकसभा ज्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने हा मुद्दा असमान संपत्तीच्या वितरणाचा अधोरेखित केला होता. आणि फक्त अधोरेखितच नाही तर त्याला स्वतःच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेला होता. त्या अनुषंगाने हे समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंत टिंबटिंब असते असा बेसचा प्रश्न, घटना, चालू घडामोडी, लोकसभा निवडणुका, जाहीरनामा, काँग्रेसचा जाहीरनामा, अधोरेखित केलेला मुद्दा, प्रश्न आयोगाने विचारला मूळ कॉन्सेप्ट. हा बदल आहे. काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो.
रिक्वेस्ट आहे तुम्हाला. 23वा प्रश्न आपल्या ऐकनातला चर्चेतला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लॅटेक्स वापरला जातो? हा प्रश्न विचारण्याचं कारण साधं, सोपं आणि सरळ आहे. केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतून नेहमी हिरोईन, गांजा, अफू वगैरे यासारखे घटक चर्चिले गेलेले आहेत आणि चर्चिले जात आहेत. केंद्र सरकारने याचं उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थांचं स्मगलिंग किंवा त्याचा वापर याचं बंदी आणण्यासाठी, याचं प्रमाण कमी करण्यासाठी विशिष्ट मोहीम केंद्र सरकारने हाती घेतलेली आहे. आणि त्यातूनच वेगवेगळ्या घटना घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा प्रश्न हिरोईनच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली विचारला सायंटिफिक अँगलने. तो तुमचा माझा होता प्रश्न क्रमांक 24, ज्याचं कारण आहे आपल्याकडे की का विचारलं. चालू घडामोडी फक्त वाचायचं नाहीये, त्यांना तुम्हाला जनरल स्टडीजशी कनेक्ट करायचं आहे. आणि ते कसं करायचं हे तुम्हाला सांगण्यासाठी कोणत्या शिक्षकाची गरज नाही मित्रांनो. प्रश्नपत्रिका तुमच्या डोळ्यासमोर आहे. या प्रश्नपत्रिकेतून जे मुद्दे मी तुमच्यासोबत सांगतोय, अभ्यास करताना तुम्ही तसं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्वतः ते जमू शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारलेला होता आयोगाने, मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये कोणाकोणाचं सदस्यत्व असतं? का विचारला हा प्रश्न? तर मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये गाजलेला होता. आणि हा एकच प्रश्न नाही, असाच माहिती आयुक्तासोबत किती इतर आयुक्त असतात असाच प्रश्न याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. तो पुढे येईल तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला आठवेल की बुवा एकाच मुद्द्यावर दोन प्रश्न आहे. काय विचारलं? सुप्रीम कोर्टामध्ये केस गाजली, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले केंद्र सरकार. म्हणून हा प्रश्न, त्याची निवड कशी होते, शिफारस कोण करतं, ती समितीमध्ये कोण कोण असतं, हा प्रश्न तुम्हाला विचारला. आपल्या चर्चेचा 25वा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? नवीन अपॉइंटमेंट केलेली आहे, नवीन कॅगची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि ती होणार होती. कदाचित तुम्ही म्हणाल की सर तिथं आता लेटेस्ट मध्ये झाली, हा तर प्रश्न सेट झाला असेल. ओके, नो प्रॉब्लेम. मात्र ही प्रक्रिया लगेच नवीन अपॉइंटमेंटची एका दिवसात होते का? नाही, ही प्रक्रिया सुरू होती. या बातम्या परीक्षित सॉरी वर्तमानपत्रामध्ये येत होत्या की या विद्यमान कॅगच निवृत्ती जवळ आलेली आहे. केंद्र सरकार या नावांची चर्चा करते की यांची नियुक्ती होऊ शकते. त्या अनुषंगाने बेसवरच प्रश्न विचारून टाकला. कोण बनणार आहे आयोगाला माहिती, कोणी ना कोणी बनणारच आहे. कोण बनलेलं आहे कदाचित मुख्य परीक्षेला विचारलं जाईल, किंवा या राज्यसेवेच्या मुख्याला विचारलं जाईल, किंवा गट ब क च्या पूर्वला विचारलं जाईल की नवीन कॅग कोण अपॉइंट केलेलं आहे. मात्र यावेळेला चर्चा सुरू होती, मुळावरच प्रश्न विचारून टाकला की कलम कोणतं आहे कॅगचं. चालू घडामोडी घडते, बेसवर प्रश्न विचारला जातोय, कॉन्सेप्टवर प्रश्न विचारला जातोय. सांगण्याचं आणि चर्चेचं कारण हेच आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा कळाली पाहिजे. एकूणातला प्रश्न क्रमांक 26. पुढचा प्रश्न. तीन चार प्रश्नपत्रिकांपासून कंटिन्युअस विचारला जातो. केशवानंद भारती खटला काय विचारला जातोय? 2023 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापूर्वी केशवानंद भारतींचं दुःखद निधन पण झालेलं आहे. त्या दोघही अँगलने हा प्रश्न विचारला गेलेला आहे. घडतं आहे, घडलेला आहे रिसेंटली. 1 वर्ष अगोदर असेल, करंट इयरला असेल, 1 ते 2-1.5 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला मला करूनच ठेवावे लागतात. हा लेटेस्ट ट्रेंड आहे आयोगाचा. म्हणून जे घडतंय, घडलेलं आहे, किती वर्ष पूर्ण झाले त्याच्यावरचा हा जवळपास तिसरा चौथा प्रश्न आहे तुमचा. अगोदर 125, 100, 75 वर्ष, हे 50वं वर्ष. याच्यावर पण प्रश्न असतात. अँगल लक्षात ठेवा, काय विचारलं जाऊ शकतं, त्याच्या आजूबाजू सगळे सरकमफरन्स, सगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला करून ठेवायचे आहे. हाच तुमचा अभ्यास आहे. याला अभ्यास नाही, याला म्हणतात नॉट ओनली स्टडी, यू हॅव टू डू द स्मार्ट स्टडी. व्हॉट डू यू मीन बाय स्मार्ट स्टडी? दिस काइंड ऑफ स्टडी यू नोन ॲज स्मार्ट स्टडी. या अशा प्रकारच्या अभ्यासाला आपण स्मार्ट स्टडी.
एकूणातला प्रश्न आपला होता 27वा. पुढचा प्रश्न आहे 28वा आपल्या चर्चेमधला. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं आयोगाने, घटक राज्यातील आणीबाणी संदर्भात बొम्मई खटल्याचा बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? कशाबद्दल? आणीबाणी. आणि तीही कोणती? घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट असेल, किंवा त्याचं कारणाच्या संदर्भात केंद्र सरकारचा निर्णय असेल. येत्या लक्षात संसदेला कोणते अधिकार आहेत त्याच्याबद्दल. आता फोकस एरिया कोणता आहे? आणीबाणी. आणीबाणी सध्या चर्चेत का राहिली? कारण की राष्ट्रीय आणीबाणीला चा जो दिवस आहे 25 जून, 25 जून 1975 ला इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. हा जो 25 जूनचा दिवस आहे, हा केंद्र सरकार मार्फत नुकताच संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला मान्यता दिली गेली. कोणता दिवस? संविधान हत्या दिवस म्हणून. आणि म्हणून या आणीबाणीचं, मग ती राष्ट्रीय आणीबाणी असेल, ती घटनात्मक आणीबाणी असेल, ती आर्थिक आणीबाणी असेल, याच्यावर सिक्वेन्शियल प्रश्न सुरू झालेले आहेत. त्याच्यातला हा घटक राज्याच्या आणीबाणीचा प्रश्न तुम्हाला मला विचारला गेलेला आहे. सोबतच आणखी एक कारण एक्स्ट्रा सांगून देतो की घटक राज्यामध्ये पश्चिम बंगाल मधली परिस्थिती पाहता तिथं आणीबाणी लागू केली जाईल का, हा एक त्या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता, म्हणून तिथं चर्चेला गेला होता. नंबर क्रमांक 3, मणिपूरमध्ये घटक राज्यामध्ये आणीबाणी लागू केली जाऊ शकते का, त्याच्या संदर्भात केंद्र शासनाने चाचपणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून घटक राज्यातील आणीबाणी असेल, राष्ट्रीय आणीबाणीला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जात असेल, तर पॉलिटिकल सायन्स किंवा इंडियन पॉलिटीच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे तुम्हाला मला कॉन्सेप्ट बेसिसवर विचारलेले आहे. चालू घडामोडी झाली, मात्र त्याचा तुमच्या माझ्या सामान्य अध्ययनाशी जसा प्रत्यक्ष संबंध आहे, त्यावर तुम्हाला मला प्रश्न विचारला. कितवा प्रश्न झाला हा, ज्याचं कारण आपण आजूबाजूला घडलेल्या घटनांसोबत जोडतो आहे किंवा त्याचा संबंध प्रत्यक्षरित्या आहे? 28वा प्रश्न आहे. भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधान ची सत्यता तपासा, असा प्रश्न विचारला होता. घटना दुरुस्ती 10वी, 11वी, 15वी आणि 22वी दिलेली आहे. घटना दुरुस्तीचा अभ्यास तर आपल्याला करावाच लागतो. त्यातल्या त्यात ज्या घटना दुरुस्ती विचारलेल्या आहेत, विशेष करून केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीतल्या या सर्व घटना दुरुस्ती 10, 11, 15, 22 बद्दल का विचारला? कारण की 2019ला दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांना एकच प्रस्तावित केंद्रशासित प्रदेश म्हणून डिक्लेअर करण्यासाठीच पाऊल उचलण्यात आलेलं होतं. येतोय मित्रांनो लक्षात? म्हणून हा प्रश्न आला. जे बदलतंय, जे किंवा बदललेलं प्रस्तावित आहे, बदल प्रस्तावित आहे, ज्याची चर्चा घडते, फक्त वर्तमानपत्रात नाही, तर ते चर्चा घडते तुमच्या संसदेमध्ये, त्याच्या अधिवेशनांमध्ये. आणि त्या अँगलनी तुमच्या सामान्य अध्ययनाचा बेसिक टेक्स्टवर प्रश्न विचारला जातोय, प्रश्न तयार होतोय, प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला जातोय. तुमचा माझा चर्चेचा प्रश्न क्रमांक 29. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, केंद्रीय माहिती आयोगाचे 2 प्रश्न होते. एक त्याच्या समितीमध्ये कोण कोण असतं आणि त्याचे सदस्य, हा दुसरा प्रश्न. सुप्रीम कोर्टामध्ये तो मुद्दा गाजला म्हणून एकूणातला प्रश्न 30वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आयोगाने विचारला, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आता नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व आहे, 1955चा कायदा आहे, भाग 4 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. हे तर बेसिक्स आहे. का विचारला? ह्या बेसवर, नागरिकत्वाच्या बेसवर प्रश्न का विचारला आयोगाने? कारण की सीएए, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे सिटिझनशिप ऍक्ट कारणीभूत आहे, सॉरी चर्चेत आहे. सिटिझनशिप ऍक्ट आणि सिटिझनशिप अमेंडमेंट दोघंही चर्चेत आहे. म्हणून नागरिकत्व काय, कसं, त्याच्या प्रिन्सिपलवर प्रश्न विचारला गेला. आणि सोबतच रिसेंटली ऍक्टिव्हिटी सुप्रीम कोर्टात अशी झालेली आहे की सुप्रीम कोर्टाने ह्या ज्या नागरिकत्व कायदा 1955 आहे त्याच्यामधलं कलम
उपकलम 6 आहे त्याला वैध ठरवलेलं आहे. आणि 6 कलमावर भविष्यात कदाचित प्रश्न येऊ शकतो. का येऊ शकतो? कारण की सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने स्वतंत्र घटनापीठ नेमलं होतं त्याची वैधता तपासण्यासाठी. तर ते घटनापीठ नेमलेलं होतं आणि ते वैध आहे हे 6 कोणी ऍड केलेलं होतं? राजीव गांधींनी ऍड केलेलं होतं. कशाच्या संदर्भात ऍड केलेलं होतं? आसाम मधल्या नागरिकत्वासंदर्भात किंवा घुसखोरांच्या संदर्भात ते ऍड केलेलं होतं. म्हणून ही सर्व चर्चा घडते हे सुप्रीम कोर्टापासून तर संसदेपर्यंत हे बदल होत आहेत, चर्चा घडत आहेत, न्यूजपेपरला येत आहे. आणि म्हणून प्रश्न बेसिक्सवर तयार होतोय. ते मुद्दे वेगळे, त्याच्या बेसवरच प्रश्न आयोग तयार करत आहे की स्टुडंटला हे माहीत आहे का, स्टुडंटला ते कनेक्ट करता येत आहे का. तुमच्या माझ्या चर्चेतला प्रश्न क्रमांक 31. प्रश्न विचारला, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्र सॉरी केंद्रात पार पडलेल्या आहे, राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहे. आयोगाने बेसिकवरच प्रश्न विचारून टाकला की राज्यघटनेमध्ये कोणती कलमे आहेत जिथे देशातील निवडणुकीसाठी व्यवस्था आहे. येत्या लक्षात? बॅक टू पॅव्हिलियन कॉन्सेप्टवर प्रश्न आहे. 32वा प्रश्न झाला आपला चर्चेचा. राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच काय करतं, अशा प्रकारचा कॉन्सेप्ट बेसवर प्रश्न विचार, टेक्स्ट बेस. का विचारला हा प्रश्न? साधं सोपं सरळ कारण आहे. सुप्रीम कोर्टामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे काढले जाऊ शकतात का याच्यावर स्वतंत्र घटनापीठ नेमलेलं होतं आणि त्या घटनापीठाचा निर्णय आलेला होता. त्या घटनापीठाने म्हटलं की हे शब्द काढले जाऊ शकत नाही, हे बेसिक स्ट्रक्चरच्या मूळ गाभ्याचा भाग आहेत. मग सुप्रीम कोर्टाने जर ठरवलं तर तो प्रश्न तर बनतोच. कॉन्सेप्टवर प्रश्न बनला, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय भारताच्या राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून. 33वा प्रश्न. कोणत्या पुढचा प्रश्न आहे तुमच्या माझ्या चर्चेतला प्रश्न क्रमांक 34वा. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र म्हटलेलं आहे? कारण साधं सोपं आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार जे आहेत यात दिल्ली सरकारच्या अधिकारांचा वाद नेहमी सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेत राहिलेला आहे. काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील, काही निर्णय पारित करणं असेल, याच्या संदर्भात नेहमी दिल्ली गाजताना दिसलेली आहे. आणि म्हणून दिल्लीला सेमी स्टेट म्हटलं जातं कारण की तिथं विधानसभा आहे. ते पूर्ण राज्य पण नाही आणि पूर्ण केंद्रशासित पण नाही. आणि त्याच्यामुळे जे अधिकार वाटप होतं ते त्या दिल्लीला दिलेल्या दर्जामुळे होतं. मग दिल्लीला जो दर्जा मिळालेला आहे तो कोणत्या घटना दुरुस्तीने विचारला? या सगळ्या चालू घडामोडींच्या बेसवर प्रश्न तयार होतो की ती घटना दुरुस्ती कोणती, आणि तो प्रश्न विचारला, बेसिकवर विचारला, कॉन्सेप्टवर विचारला. चालू घडामोडी काय आहे काय नाही आयोगाने ती दूर ठेवली आणि कॉन्सेप्टवर विचारला. 34वा तुमचा माझ्या चर्चेचा प्रश्न. पहिल्या लोकसभेसंदर्भातला प्रश्न विचारला. का विचारला? कारण की नुकत्याच लोकसभा निवडणुका 2024 पार पडल्याचं जिथून सुरुवात झाली होती बॅक टू पॅव्हिलियन त्या इतिहासामध्ये आयोगाने डोकावलेलं दिसतं. कॉन्सेप्ट. 35वा प्रश्न. पुढचा प्रश्न. चार वेगवेगळे मुद्दे एकत्र करून, चार वेगवेगळ्या चालू घडामोडी एकत्र करून आयोगाने एकच प्रश्न बनवलेला आहे. तो प्रश्न बघा. भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात तरतुदी विचारात घ्या. ए विधान आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. आता अनुसूचित जाती आणि जमाती आयोग का नेमण्यात आला? कारण की अनुसूचित जाती आणि जमातींपैकी अनुसूचित जातीच्या म्हणजे एससीचं, कास्टचं वर्गीकरण करण्यात येऊ शकतं किंवा ते विधिग्राह्य आहे, ते मान्यतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा शेड्यूल कास्टच्या वर्गीकरणास जी मान्यता दिलेली आहे त्या मान्यतेकरताचा मुद्दा या ठिकाणी चर्चेत होता. म्हणून तो आयोग 339 कलमाच्या अंतर्गत आपल्याला विचारला गेला. पुढचा बी आहे, म्हणजे ए ऑप्शन तयार झालं ते सुप्रीम कोर्टाच्या एससी कॅटेगरीचं क्लासिफिकेशन साठीच्या मुद्द्यावरचं ए ऑप्शन तयार झालं. बी ऑप्शन कशावर तयार झालं? राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990. का तयार झालं? कारण की राष्ट्रीय महिला आयोग
विजया रहाटकरांची नेमणूक झालेली आहे. त्याच्यामुळे नवीन राष्ट्रीय महिला आयोगाच्या नेमणुकी अध्यक्षांच्या संदर्भात ते झालं. म्हणून त्याच्या नियमावर ऑप्शन नंबर बी तयार झालं. सी ऑप्शन कशावर तयार झालं? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992. हा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा मुद्दा एनडीए चे जे अलायन्स आहे त्यांनी काँग्रेसच्या विरोधात प्रचार करण्यासाठी वापरलेला होता. म्हणून हा लोकसभा निवडणुकीत चर्चा गेलेला 2024चा मुद्दा. म्हणून त्या आयोगाला टार्गेट करून इथं किंवा त्याला फोकस ठेवून हा सी ऑप्शन तयार करण्यात आला. डी ऑप्शन कशा संदर्भात तयार करण्यात आला? राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाबद्दल. बदलापूरचे बलात्कार प्रकरण असेल, अल्पवयीन मुलीचं ते एन्काउंटर प्रकरण असेल आणि पश्चिम बंगालमधलं रेप केस असेल, या दोघाही विशिष्टपूर्ण केसमध्ये मानवी अधिकार आयोग गाजलेला किंवा चर्चेत आलेला दिसतो. चार वेगवेगळ्या घटना, चालू घडामोडी आणि त्या चालू घडामोडींच्या आधारे त्यांच्या मूलभूत आयोगाच्या कॉन्सेप्टवर प्रश्न आयोगाने तयार केला. जे चार वेगवेगळे प्रश्न तयार केले जाऊ शकत होते, ते चार एकत्र करून एकच प्रश्न तयार केला. तो तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुमच्या माझ्या चर्चेचा आधार काय आहे? कोणत्या घटना घडल्या आणि त्याच्यावर कसा प्रश्न आला? हे कळालं तर कशा घडलेल्या आहेत आणि भविष्यात येणाऱ्या परीक्षां ब क किंवा राज्यसेवा मुख्याला कसे येऊ शकतात याचं बाब दाखवण्याचे श्राद्ध कर, या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहे. 36वा प्रश्न तुमच्या माझ्या चर्चेतला. पुढचा प्रश्न आहे, कर्पुरी ठाकूर अलीकडेच बातम्यांमध्ये होते, त्यांच्या संदर्भात का? आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केले होते आणि ते इतरांना जे दिले त्याच्यापैकी कर्पुरी ठाकूर, एम एस स्वामीनाथन हे पण होते. तर हे कर्पुरी ठाकूर बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री राहिले होते आणि म्हणून राजकीय हेतूने प्रेरित होऊन भारतरत्नांचं वाटप केलं जात आहे असा विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला किंवा ते चर्चा झाल्या आणि म्हणून कर्पुरी ठाकूरांच्या त्या बॅकग्राऊंड बद्दलचा प्रश्न तयार झाला. तुमचा माझा प्रश्न क्रमांक 37. जागतिक क्षुधा निर्देशांक म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 बद्दल विचारला गेला. का विचारला गेला? कधी कधी जगात सर्वात जास्त कुपोषित बालके म्हणजे 18.7% बालके भारतात आहे असा या अहवालाचा निष्कर्ष होता. तो चर्चेला गेला. भारताची मान खाली गेली. भारताने त्यावर उपाययोजना केली पाहिजे. याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. या आजूबाजूला घडलेल्या चर्चा आहेत, घटना घडामोडी आहेत आणि म्हणून हा प्रश्न आला तुमचा माझ्या चर्चेतला प्रश्न क्रमांक 38. पुढचा प्रश्न आहे, नव्या संसदेमध्ये जी संरचना आहे की आतील भाग कोणत्या आकाराचा आहे, राष्ट्रीय फूल कमळाच्या याच्यावर कोणता आहे, ती ऑप्शन्स दिले ABCD आपल्याला. मात्र हे का विचारलं? कारण की नवीन इमारतीच्या उद्घाटनापासून की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन का केलं, राष्ट्रपतींनी का केलं नाही, सिंगोल का आणला, हे परंपरा का सुरू केली, चा जो सिंह होता मग तो असा क्रूरच का दाखवलेला आहे, नवीन इमारतीमध्ये जी घुसखोरी झाली होती, सुरक्षा यंत्रणेपासून चकवा देऊन काही लोक आत पोहोचली होती, ही घुसखोरी होती. हे प्रत्येक या सर्व मुद्द्यांमध्ये नवीन इमारत चर्चेत होती आणि त्या अँगलनी नवीन संसदेबद्दल प्रश्न विचारला गेला, त्याच्या स्ट्रक्चर बद्दल. हा एक मुद्दा. आणखी ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर कलेमध्ये आधुनिक बांधकाम शैली म्हणजे मॉडर्न आर्टमध्ये पण हे कल्चर येऊ शकतं, नवीन संसदेचं बांधकाम. आणि म्हणून तो प्रश्न या सर्व गोष्टींना एकत्र करून तुमच्या समोर गुंफण्यात आलेला आहे. 39वा प्रश्न झाला आपल्या चर्चेदरम्यानचा. तसाच प्रश्न चालू घडामोडींचा प्रत्यक्ष त्याबद्दल, कारण की जो चालू घडामोडीचा आहे त्याच्याबद्दल काही हे नाही. नरगिसी मोहम्मद शांततेचा नोबेल पुरस्कार 2023चा, समता आणि महिलांच्या हक्कांसंदर्भात, वुमन एम्पॉवरमेंट खूप गाजतंय आजूबाजूला सध्या, जागतिक पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत. मग तशाच प्रकारे नारी शक्ती वंदन विधेयक असेल ते पुढे आलेलाच आहे तो प्रश्न.
मग तो फोकस एरिया चर्चेत आहे, त्याचे पुरस्कार असतील, त्याच्या घटना असतील, अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जागतिक पुरस्कार असतील, हे तर विचारलेच जातील ना. मग अभ्यास काय करायचा हे कळतंय आपल्याला या ठिकाणी. 40वा प्रश्न झाला आपल्या चर्चेमध्ये. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यासाठी मदत? कारण की भारताचं सूर्यमाला वरचं एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मंगळयान असेल, चांद्रयान असेल, चांद्रयानाच्या यशस्वी प्रयत्नानंतरच भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेला आहे तो आदित्य एल. मग भारताचा प्रयत्न आहे, पण भारतासोबत कोण मदत करत आहे हा प्रश्न आला. म्हणजे कोणतीही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित नाही ठेवायची, तर ते वाचत असताना भारताला कोणी हेल्प करतंय का, मग ती कंट्री कोणती आहे, असाही तुमचा माझा अभ्यासाचा भाग असला पाहिजे. हा या प्रश्नाकडून आपल्याला माहिती मिळते. आदित्य एल 1 चालू घडामोडीचा भाग आहे. प्रश्न क्रमांक चर्चेतला 41 झाला. तसंच पद्म पुरस्कार 2024ला जे दिले गेले किंवा जाहीर झाले, या पद्म पुरस्कारांमधचा अँगल ऑफ पर्स्पेक्टिव्ह कसा घेतलेला आहे या ठिकाणी? महिला किती होत्या बघा, आलाच परत महिलांचा प्रश्न. सांगतोय की जागतिक पातळीपासून तर राष्ट्रीय महिला सक्षमीकरण, महिलांचं योगदान, महिलांना मिळालेले पुरस्कार, त्याच्याकरता संसदेत काय विधेयकं मांडली जात आहेत, कोणते रिपोर्ट्स येतात, काय, हे सगळं फोकस्ड त्या कॉन्सेप्टवर आहे. त्याच्या अँगलने तुमचं पहिलंच ऑप्शन तयार झालं, 30 पुरस्कार प्राप्त महिला. तो उत्तर काय आहे ते तुम्ही शोधा, किंवा ते तुमचा शॉर्ट टर्मचा भाग. पण आपण जी चर्चा करतोय, प्रश्न का विचारला गेला आणि ऑप्शन तयार करण्याचा अँगल कसा आहे. 42वा प्रश्न. आजूबाजूला एवढ्या चालू घडामोडी घडतायत, युद्धाचं वातावरण आहे. इस्रायल पॅलेस्टीन युद्ध सुरू होतं, रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं, अफगाणिस्तानमध्ये अ, तालिबानांनी सत्ता हस्तगत केली होती. या प्रत्येक वेळेला भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकलेले होते आणि त्यांना तिथून भारतात परत आणण्यासाठी भारताने वेगवेगळी ऑपरेशन्स राबवली. त्याचे जोड्या लावांना प्रश्न विचारला गेला. चार वेगवेगळे प्रश्न न करता एकाच याच्यात गुंफून टाकले. लक्षात घ्या, चालू घडामोडी किती महत्वाच्या आहेत, आजूबाजूला काय घडतंय हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे, त्याच्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल मित्रांनो. आवडल्यास नक्की लाईक करा. पुढचा प्रश्न जोड्या लावांना विचारला गेलेला. काय विचारलं? फोकस एरिया जो चर्चेत राहिला तोच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. राज्य पातळीवर कोण समिती आहे, केंद्रीय पातळीवर कोण आहे? कस्तुरीरंजन राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंत अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती. राज्य पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे नितीन करमळकर. महाराष्ट्रामध्ये त्याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी होईल याच्यासाठी नितीन करीर, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव. आता महाराष्ट्राचा मुख्य सचिव तर केंद्राच्या समितीमध्ये नाही जाणार. तो महाराष्ट्रामध्ये काहीतरी घटना घडली असेल त्याच समितीचा अध्यक्ष असेल. तो महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेला दुर्घटनेची चौकशी. सुनील पवार, पवार कुटुंब किंवा पवार हे सरनेम प्रोबेबली शेतकीच्या बाबतीमध्ये येतं, तर कांद्याचे दर का पडतात त्याचा अभ्यास करण्यासाठी. काय घडलंय आजूबाजूला, काय समित्या नेमल्या आहे, काही महत्वाचे मुद्दे, का कांद्याचा प्रश्न लोकसभेला गाजला, खूप मोठा फटका बसला नरेंद्र मोदी सरकारला, सीट्स पडल्या महाराष्ट्राच्या त्या ज्वलंत प्रश्न. शैक्षणिक धोरण यावर्षी लागू होणार की कोणत्या वर्षापासून महाराष्ट्रात लागू होणार, काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. प्रश्न आलीत आणि चार वेगवेगळे प्रश्न न करता एकाच याच्यात गुंफून टाकली. 44वा प्रश्न, ज्याचा संबंध 100 प्रश्नांपैकी 44वा प्रश्न आपण आतापर्यंत डिस्कस करतोय, ज्याचा प्रत्यक्ष चालू घडामोडीशी संबंध. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी
ग्रीन एनर्जीकडे जायचंय. त्या ग्रीन एनर्जीसाठी आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रापासून तर राज्यापर्यंत ज्या कोणत्या योजना होत्या त्या योजनेवर प्रत्येक वेळेला प्रश्न आहे. त्याच्यापैकी एक योजना आता विचारली तर काय विशेष आहे त्याच्यामध्ये? जर तुम्हाला हे माहीतच नसेल की सोलर एनर्जीच्या स्कीमवर पण प्रश्न येईल किंवा त्याच्या कॉन्सेप्टवर पण प्रश्न येईल, मग तुम्ही चुकीचा अभ्यास करता. तुम्हाला परीक्षा कळालेली नाही. परीक्षा कळण्यासाठी आणि लवकर कमी श्रमामध्ये पास होण्यासाठी अशा प्रकारचा तुम्हाला दृष्टिकोन ठेवावा लागेल. एकूणातला तुमच्या माझ्या चर्चेचा 45वा प्रश्न. मग अशीच बोललो, महिला शक्ती, नारी शक्ती, वुमन एम्पॉवरमेंट गाजतंय. त्याच्याकरता महिला आरक्षण विधेयक 2023 चर्चेत आलं. नवीन संसदेमध्ये मांडले गेलेलं ते पहिलं विधेयक. त्याच्याच ते विधेयक मांडण्यासाठी विशेष अधिवेशन मोदी सरकारने बोलवलेलं होतं. तो दुसरा महत्वाचा मुद्दा. मग दोन्हींचं कॉम्बिनेशन, विशेष संसदीय सत्र आणि नवीन संसदेमधलं पहिलं बिल, विधेयक, या अँगलने दोघी बाजूनी एकत्र करून आयोगाने तुम्हाला प्रश्न टाकून दिला राज्यसेवेला. जे घडतंय त्याच्यावरचा प्रश्न 46वा तुमच्या माझ्या चर्चेतला. MS स्वामीनाथन भारतरत्न दिल्या गेल्या त्याच्यामुळे त्यांच्या बॅकग्राऊंडवर प्रश्न आला. 47वा प्रश्न. फाईव्ह आईज या नवीन युतीबद्दल, जागतिक पातळीवरच्या युतीबद्दल प्रश्न विचारला गेला. विकसित देशांचा गट आहे. आजूबाजूला जे काउंटर होत आहे विकसनशील देशांना काउंटर करण्यासाठी किंवा पर्यायाने चीनला काउंटर करण्यासाठी ज्या आघाड्या निर्माण होत आहेत त्याच्यापैकी एक आघाडी फाईव्ह आईज, त्याच्यावर प्रश्न विचारला. ओके मित्रांनो, हे झाले तुमचे माझे 100 प्रश्नांपैकी जवळपास 48 प्रश्न. राऊंड फिगरली तसं पाहायला गेलं तर 50 प्रश्न. 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न आपण असे आहेत की ज्याचा संबंध काही विशिष्ट वर्षांची पूर्ततेवर आधारलेले आहे. 25, 50, 75, 100, 125. दोन, सुप्रीम कोर्टाचे काही महत्वपूर्ण निर्णय घटनापीठांनी दिलेले किंवा केंद्र सरकारचे वाद तिथे गाजलेले आहेत त्या मुद्द्यांवरचे प्रश्न. नंबर 3, लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, त्याच्या संदर्भात मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारले. 4, ज्या आजूबाजूला लहान सहान गोष्टी घडतायत त्याचा मूळ जनरल स्टडीजशी कसं इंटरलॉकिंग आहे हे या 100 पैकी 50 प्रश्नांमध्ये सिद्ध होताना आपल्याला दिसतं आहे आणि आपण ते केलेलं आहे. तर विनंती एवढीच आहे मित्रांनो, याचा अभ्यास करताना वापर करा किंवा ते समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.